विज्ञानामध्ये जे आहे ते काही आपल्याला मूलभूत कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बायोलॉजीसारखा विषय असेल किंवा पुढे जाऊन जर त्याच्यात बघितलं तर रसायनशास्त्रासारखा विषय असेल आणि आपला असणारा जो फिजिक्स किंवा भौतिक शास्त्रासारखा जो विषय आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये जो आहे तो बघायचा आहे. आपल्याला त्यापैकी जे आहे ते रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र असे दोन विषय जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहेत. रसायनशास्त्राचा ज्यावेळेला आपण विचार करतोय त्यावेळेला काही मूलभूत चॅप्टर जे आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत की जे आपल्याला सरळसेवेच्या अनुषंगानं जे आहे ते तिथं गरजेचे असतील. आता या चॅप्टरपैकी जे आहे ते सगळ्यात बेसिक जो चॅप्टर आहे म्हणजे कुठलीही एक्झाम जर घेतली आणि त्याच्यातली जर सरळसेवेची जर एक्झामचा आपण विचार करत असेल तर सरळसेवेच्या एक्झामपैकी जे आहे किंवा कोणत्याही एक्झाम स्पर्धा परीक्षेच्या एक्झामचा जर आपण विचार केला तर त्या एक्झामसाठी जे आहे ते एक रिक्वायरमेंट जे असते ते म्हणजे आपल्याला सगळं बेसिक जे आहे ते माहिती असणं आणि दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आपल्याला तिथं हवी आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे ॲप्लिकेशन्स किंवा त्या बेसिकचा वापर करून आपण दैनंदिन जीवनामध्ये जे आहे ते तिथं काय काय त्याचा वापर करू शकतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तिथं बघायच्या आहेत. आता त्यापैकी जे आहे ते आपल्याला कितपत आणि केवढं डीप जे आहे ते आपल्याला जायचं आहे तर ज्या मूलभूत कन्सेप्ट असतील किंवा ज्या मूलभूत संकल्पना ज्या आपल्याला असणार आहेत तेवढ्याच आपल्याला ज्या आहेत ते याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला इथं बघायच्या आहेत. आता रसायनशास्त्राचा विचार केला तर त्याच्यामध्ये जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा जे तिथं महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे त्याच्यामध्ये असणारं जे अणुसंरचना असेल किंवा अणू जो आहे तो कशा पद्धतीने जे आहे तर त्याचा शोध लागला किंवा त्या अणूचं स्ट्रक्चर जे आहे ते कसं असतं, त्या अणूची असणारी जी संरचना आहे ती कशा पद्धतीनं आहे आणि त्या अणूमध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल जे आहे ते शोधण्यासाठी कोणी कोणी पुढाकार घेतला होता. एवढीच जी माहिती आहे ती त्या असणाऱ्या टॉपिक संदर्भात जे आहे ते आपल्याला तिथं महत्त्वाचे आहे आणि जी की आपल्याला आज इथं बघायची आहे. आता याच्यामध्ये जर आपण तिथं बघितलं तर अणुसंरचना आणि आवर्त सारणी असं आपल्या चॅप्टरचं जे आहे ते त्याच्यामध्ये हेडिंग असेल. आता त्यापैकी जे आहे ते आपल्याला अणुसंरचना जे आहे ते त्याच्यामध्ये बघायचं आहे. आता अणुसंरचना बघत असताना याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला काय काय बघायचं आहे तर प्रत्येक गोष्टीला जे आहे ते काही ना काहीतरी ऐतिहासिक पार्श्वभूमी जे आहे ते आपल्याला तिथं असते आणि प्रत्येक गोष्टीला म्हणण्यापेक्षा जरी माणसाचा जरी विचार केला तरी पण त्याला जे आहे ना काही ना काहीतरी जे आहे ते तिथं ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल. त्याच्यामध्ये जर का आपण तिथं विचार केला तर आपल्याला जे आहे ते काय शिकायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर अणुसंरचना जे आहे ते कशा पद्धतीनं असते म्हणजे अणूचं स्ट्रक्चर जे आहे ते कशा पद्धतीनं शोधलं गेलं हे आपल्याला जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते तिथं बघायचं आहे. जरी आपण साधारणतः आपण बेसिक गोष्टींचा जरी विचार केला तरी पण त्या बेसिक गोष्टींच्या विचारामध्ये आपण जरी मानवी शरीराचा जरी विचार केला तरी पण या पूर्ण असणाऱ्या मानवी शरीरामध्ये जे सगळ्यात छोटं एकक आपण त्याच्यामध्ये जे सांगतो हे छोटं एकक म्हणजे जे आहे ते पेशी आहे. त्याच पद्धतीनं जे आहे ते जर आपण तिथं विचार केला तर जर पूर्ण विश्वाचं जर का त्याच्यामध्ये छोटं एकक जर आपल्याला तिथं विचारलं तर पूर्ण विश्वाचं जे छोटं एकक आपण त्याच्यामध्ये सांगणार आहे तर हे पूर्ण विश्वाचं छोटं एकक जे आहे ते होतं ते म्हणजे अणू. म्हणजे प्रत्येक गोष्ट जे आहे ते कोणत्या ना कोणत्या तिथं एलिमेंटपासून बनलेली आहे किंवा मूलद्रव्यापासून बनलेली आहे आणि ही मूलद्रव्यापासून बनलेली जी गोष्ट आहे किंवा त्या मूलद्रव्याचे असणारं जे सगळ्यात छोटं युनिट जे असेल त्याला आपण जे आहे ते इथं अणू म्हणणार आहे. आता ही अणुसंरचना जी आहे ते असते कशी किंवा प्रत्येक अणू जो आहे तो कशा पद्धतीनं दिसतो हे आपल्याला जे आहे ते इथं बघायचं आहे. आता याच्यामध्ये जे आहे ते ऐतिहासिक पार्श्वभूमी बघतो त्यावेळेला प्रत्येक असणाऱ्या गोष्टीमध्ये किंवा त्याच्यामध्ये जर बघितलं तर काही नावं जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये येणार आहेत. म्हणजे कुठल्या ना कुठल्या जरी आपण इतिहासाचा विचार केला तरी पण त्याच्यामध्ये जे आहे ते काही नावं आपल्याला तिथं लक्षात ठेवायची असतात. या असणाऱ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये सुद्धा किंवा या अणूच्या संरचनेमध्ये म्हणजे हे जे काय त्याच्यामध्ये स्ट्रक्चर दिसतंय या स्ट्रक्चरपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर त्या स्ट्रक्चरपर्यंत पोहोचत असताना आपल्याला त्याच्यामध्ये असणारी काहीही नावं जे आहेत किंवा काही माणसं जे आहेत ते आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आहेत. त्यापैकी पहिलं नाव जे आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला डाल्टन दिसतंय. दुसरं जे आहे ते त्याच्यामध्ये काहीतरी जे थॉम्सन असणार आहेत. तिसरं जे आहे त्याच्यामध्ये रुदरफोर्ड जे आहे त्यांचं काहीतरी तिथं मॉड्यूल जे आहे ते आपल्याला तिथं बघायचं असणार आहे. अजून एक पुढे गेलं तर आपल्याला त्याच्यामध्ये नील्स बोर असं जे आहे ते त्याच्यामध्ये स्ट्रक्चर सांगणारं जे आहे ते व्यक्ती आपल्याला त्याच्यामध्ये तिथं दिसते. पुढे जर आपण गेलो तर अणूचं अंतरंग जे आहे ते बघत असताना प्रत्येक अणूला जे आहे ते मध्यावरती जे आहे ते अशा पद्धतीनं केंद्रक असेल आणि त्याच्या भोवती अशा ज्या आहे ते त्याच्यामध्ये कक्षा असतील की ज्या कक्षांमध्ये जे आहे ते इथं इलेक्ट्रॉन जे आहे ते तिथं फिरत असतील. म्हणजे अणूचं अंतरंग जे आहे ते कशा पद्धतीनं आपल्याला तिथं असणार आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर काही मूलभूत संकल्पना आहेत, काही अणुअंक आहे, अणुवस्तुमानांक आहेत. या मूलभूत कन्सेप्ट ज्या आहे किंवा या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये बघायच्या आहेत. आता याच्यामध्ये असणारं जे महत्त्वाचा भाग जो आहे तो बघत असताना त्याच्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे
ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहे. आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगत असताना जे रासायनिक पद्धतीनं जे पहिल्यांदा अणूची संरचना मांडली होती ही जॉन डाल्टन यांनी मांडली होती. पण असं म्हणतात की भारतीय जे आहेत ते पहिल्यापासून जे आहे ते हुशार असतात आणि पहिल्यांदा जर आपण तिथं विचार केला तर अणूची असणारी जी पहिल्यांदा वाच्यता आहे ही भारतामध्येच झालेली बघायला मिळते. आणि भारतामध्ये वाच्यता करणारा जो पहिला माणूस होता त्या माणसाचं नाव होतं तिथं महर्षी कणाद. अगदी लक्षात ठेवायला सुद्धा जे आहे ते आपल्याला तिथं सोपं आहे. कण आणि अणू म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती कणांपासून बनलेली आहे, म्हणून तिथं जे आहे ते महर्षी कणाद हे आपण त्याच्यामध्ये लक्षात ठेवू शकतो. आणि प्रत्येक गोष्ट जी बनलेली आहे ते एका मूलभूत एककापासून बनलेली आहे. आणि हे मूलभूत एकक जे आहे ते जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर त्याला जे आहे ते महर्षी कणादांनी परमाणू असं म्हटलं होतं. आता जागतिक पातळीवरती ही गोष्ट जी आहे ती मान्य होण्यासाठी आपल्याला जॉन डाल्टन यांचा पहिल्यांदा जे आहे ते तिथं अणुसिद्धांत यावा लागला. त्याच्यानंतर या गोष्टीची जी आहे ते जागतिक पातळीवरती पहिल्यांदा वाच्यता झालेली बघायला मिळते. प्राचीन काळामध्ये जे आहे ते आपण महर्षी कणादांचं नाव त्याच्यामध्ये सांगतो की महर्षी कणादांनी जे आहे ते पहिल्यांदा तिथं अणू जो आहे तो तिथं अणूची मूलभूत संकल्पना सांगत असताना किंवा जो सगळ्यात छोटे एकक आहे ते सांगत असताना त्याच्यामध्ये कण किंवा परमाणू जे आहे ते तिथं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे अणूला जे आहे ते त्यांनी परमाणू संबोधलं होतं. आणि आपल्याला परीक्षेला सुद्धा जे आहे ते विचारलं जातं की महर्षी कणादांच्या भाषेमध्ये तिथं अणू जो होता त्या अणूला जे आहे ते त्यांनी काय म्हटलं होतं. आता त्याच्या पुढं जर आपण त्याच्यामध्ये आलो तर जॉन डाल्टन जे आहे ते त्याच्यामध्ये जॉन डाल्टन हे त्याच्यामध्ये येतात. आणि जॉन डाल्टनची ज्यावेळेला तिथं आपण गोष्ट करणार आहे त्यावेळेला सर जॉन डाल्टन जे आहेत यांनी पहिल्यांदा जे अणूचं जे संरचना आहे किंवा त्याच्याबद्दलचं जे असणारं मॉड्यूल आहे हे मांडण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. आणि त्यांच्या या सिद्धांताला जे आहे ते अणु सिद्धांत म्हटलं जातं. आता आपल्याला प्रश्न विचारला जातो की अणुसिद्धांत जो आहे तो कोणी मांडला. म्हणजे अगदी सरळ जे आहे ते अगदी वरवर प्रश्न विचारले जातात. आणि त्यापैकी एक प्रश्न जो आहे तो त्याच्यामध्ये येतो की अणुसिद्धांत जो आहे तो कोणी मांडलेला आहे. आता हा अणुसिद्धांत जो आहे तो मांडलेला आहे सर जॉन डाल्टन यांनी तिथं मांडला. सर जॉन डाल्टन यांनी जे आहे ते तिथं अणुसिद्धांत मांडत असताना त्या सिद्धांतामध्ये जे आहे ते काय सांगितलं तर पदार्थ हे जे आहे ते अणूंचे बनलेले असतात. म्हणजे जे म्हणणं महर्षी कणादांचं तिथं हजारो वर्षापूर्वी होतं तेच जे आहे ते इतर रासायनिक पद्धतीनं मांडण्याचं काम जे आहे ते कोणी केलेलं आहे तर सर जॉन डाल्टन यांनी केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये जे आहे ते जर आपण तिथं बघितलं तर पदार्थ जे आहे ते अणूंचे बनलेले असतात. हे जे आहे ते त्यांचं तिथं वाक्य महत्त्वाचं ठरतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितली होती की अणू जे आहेत ते कसे असतात तर अविभाज्य असतात आणि अविनाशी असतात. हे त्याच्यामध्ये असणारं त्यांचं महत्त्वाचं तिथं पुन्हा एकदा त्यांनी सांगितलेली जी कन्सेप्ट आहे ते त्या अणुसिद्धांतातली महत्त्वाची मानली जाते. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार अणू जो आहे तो तिथं अविभाज्य आहे. म्हणजे त्या अणूला कोणी फोडू शकत नाही, त्याच्या आतमध्ये जे आहे ते तिथं कोणी डोकावू शकत नाही. हे म्हणणं जे आहे ते कोणाचं होतं तर सर जॉन डाल्टन यांचं जे आहे ते तिथं होतं. आता अविभाज्य आहे अविनाशी आहे याचा अर्थ जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर साधारणतः जे आहे तर हा अणू कसा दिसतोय तर जॉन डाल्टनच्या मते जे आहे जसं आपला एखाद्या पोलीस भरतीचा गोळा बघावा त्या पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला अणू आहे असं म्हणणं जे आहे ते कोणाचं होतं तर सर जॉन डाल्टन यांचं होतं. म्हणजे अणूला जे काय असेल ते आपण वरतून बघू शकतो, त्याला आपण जे आहे ते फोडू शकत नाही. पण साधारणतः जर आज आपण विचार केला तर अणु ऊर्जेसारखा जो आहे तो त्याच्यामध्ये प्रकल्प आज आपण त्याच्यामध्ये बघत असतो. अगदी मुंबईच्या जवळ असणारा तारापूरपाशी असणारे जे हे अणूचे अणुऊर्जा प्रकल्प आहेत तर त्या अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये अणूंनाच फोडलं जातं आणि त्याच्यामधून जी एनर्जी आहे ती त्याच्यामध्ये रिलीज केली जाते. ही जी एनर्जी आहे ते अणूंना फोडल्यामुळे जे आहे ती तिथे येत असते. सेम म्हणजे आपल्याला अणू जो आहे त्याचं मूलभूत स्ट्रक्चर जे आहे ते तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्यामध्ये जॉन डाल्टन यांचं म्हणणं पहिल्यांदा काय होतं तर अणू जे आहे ते अविभाज्य आहे किंवा अणू जो आहे तो अविनाशी आहे. हे त्यांचं जे आहे ते विधान इथं आपल्याला लक्षात ठेवण्याची गरजेचं आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी आणखी एक सांगितली होती अणू जे आहे ते तिथं अणू एकत्र येऊन जे आहे ते तिथं संयुग तयार करतात. आता संयुग आणि मिश्रण अशा दोन पुन्हा विज्ञानामध्ये तिथं काही मूलभूत कन्सेप्ट असतात किंवा मूलभूत संकल्पना आहेत. आता त्याच्यामध्ये जे आहे ते संयुग म्हणजे काय असतं तर त्याच्यामध्ये असे दोन वेगवेगळे पदार्थ जे आहे ते एकत्र येत असतात आणि त्याच्यापासून काहीतरी नवीन पदार्थ तयार होत असतो. तर मिश्रण म्हणजे जे आहे ते काय असतं तर दोन वेगवेगळे पदार्थ जे आहे ते एकत्र आल्यानंतर त्याच्यामधूनच जे आहे ते तिथं कोणताही नवीन पदार्थ न होता त्यांचंच असणारे मूलभूत किंवा त्याचे मूलभूत गुणधर्म जे आहे ते आहे असे असून त्याचं मिक्सचर जे आहे ते आपल्याला तिथं असलेलं बघायला मिळतं. म्हणजे अणुसिद्धांत सांगत असताना त्याच्यामध्ये डाल्टन यांचं म्हणणं जे आहे ते तिथं लक्षात ठेवायचं आहे की अणू जे आहेत ते प्रत्येक पदार्थ हा अणूंपासून बनलेला आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे की अणू जो आहे तो अविभाज्य आहे
अविनाशी आहे हे म्हणणं जे आहे ते कोणाचं होतं, तर सर जॉन डाल्टन यांचं जे आहे ते त्याच्यामध्ये हे म्हणणं असलेलं आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळत आहे. आता याच्यात जर का आपण थोडंसं पुढे गेलो तर पुढे गेल्यानंतर जे आहे ते आपल्याला जे आहे ते पुढचे तिथं जे सायंटिस्ट तिथं येतात त्यांचं नाव जे आहे ते आपण त्याच्यामध्ये सांगतो की याच्या पुढं जे आहे ते सर जे थॉम्सन जे आहे ते तिथं व्यक्तिमत्व येतं. आणि जे थॉम्सन यांनी पहिल्यांदा जे आहे ते तिथं काय केलं होतं, तर अणूला जे आहे ते फोडण्याचं काम सर जे थॉम्सन यांनी जे आहे ते तिथं केलं होतं. आणि जे थॉम्सन जे आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जे आहे ते अणूला भेदता येतं किंवा अणूला जे आहे ते फोडता येतं. आणि जे थॉम्सन यांनी जे आहे ते एक प्रयोग केला होता, त्या प्रयोगाचं नाव जे आहे ते तिथं आपण कॅथोड रे एक्सपेरिमेंट तिथं सांगतो. म्हणजे कॅथोड रे एक्सपेरिमेंट जो आहे तो त्याच्यामध्ये किंवा कॅथोड रेचा प्रयोग असा जो आहे तो प्रयोग तिथं जे थॉम्सन यांनी जे आहे ते तिथं केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि या प्रयोगातून जे आहे ते तिथं त्यांनी अणूला जे आहे ते फोडून दाखवलं होतं. आणि अणू जो आहे तो तिथं फोडल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे ते जर आपण तिथं बघितलं तर याच्यामध्ये जे आहे ते अणू फोडल्यानंतर एखाद्या कलिंगडासारखा दिसेल. म्हणजे कलिंगड जे आहे ते जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये जे आहे कलिंगड कापल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की कलिंगड कापल्यानंतर जे आहे ते त्याच्यामध्ये लाल गाभा असतो. त्याच्यामध्ये काही बिया ज्या आहेत ते आपल्याला तिथं बघायला मिळतात. आता या लाल गाभ्याचा जर का आपण तिथं विचार केला तर जो लाल गाभा आहे त्या लाल गाभ्याला जे आहे ते तिथं जे थॉम्सन यांनी म्हटलं की तो लाल गाभा जो आहे तो पूर्ण धन भारित असणारा म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणारा जो आहे तो तिथं हा पूर्ण भाग जो आहे तो त्याच्यामध्ये आहे असं म्हणणं जे आहे ते तिथं सर जे थॉम्सन यांचं तिथं होतं. तर काही ज्या काळ्या बिया त्याच्यामध्ये दिसतील तर या काळ्या बिया ज्या आहेत त्या म्हणजे तिथं जे आहे ते आपण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की काळ्या बिया म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज असणारे जे आहे ते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतील. म्हणजे इथं पहिलं पार्टिकल जे आपल्याला तिथं अणूचं सापडलं किंवा पहिलं पार्टिकल जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं आहे. तर हे पहिलं पार्टिकल जे आहे ते तिथं कोण सापडलेलं आहे, तर इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनचं जे जनक आहेत हे कोण ठरलं, तर तिथं जे थॉम्सन जे आहे ते तिथं इलेक्ट्रॉनचे पहिले किंवा इलेक्ट्रॉनचे जे जनक आहेत ते तिथं ठरले. आणि अणूला भेदणारा म्हणजे जे मगाशी आपण बघितलं की सर जॉन डाल्टन यांचं जे म्हणणं होतं की अणू जो आहे तो अविभाज्य आहे, तर हा अविभाज्य असणारा जो अणू आहे ते जर आपण त्याच्यामध्ये बघितलं हे म्हणणं जे आहे ते जॉन डाल्टनचं होतं. परंतु अणूला फोडण्याचं काम जे आहे ते कोणी केलं होतं, तर सर जे थॉम्सन यांनी तिथं केलं. आणि जे थॉम्सन यांनी जे आहे ते कॅथोड रेचा प्रयोग करून त्याच्यामध्ये जे आहे ते ज्यावेळेला अणूचा त्याच्यामध्ये तिथं स्ट्रक्चर दाखवलं त्यावेळेला तिथं ते स्ट्रक्चर जे आहे ते एखाद्या कलिंगडासारखं आहे असं सांगण्याचं काम जे आहे ते कोणी केलं, तर जे थॉम्सन यांनी केलं होतं. आता हे कलिंगड बघत असताना त्याच्यामध्ये जे आहे ते जर बघितलं तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये लाल गाभा जो आहे हा लाल गाभा म्हणजे जे आहे ते धनभारित त्याच्यामध्ये असणारा भाग असेल. आणि दुसरं त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काळ्या बिया आहेत या काळ्या बिया ज्या आहेत त्या म्हणजेच त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉनसारखे जे पार्टिकल आहेत ते सांगण्याचं काम जे आहे ते इथं कोणी केलं असेल, तर ते जे थॉम्सन यांनी तिथं केलं होतं. म्हणजे पहिल्यांदा जर आपण तिथं बघितलं तर अणूला छेदणारा पहिला माणूस जो आहे हा मान कुणाला गेला असेल, तर तिथं जे थॉम्सन यांना गेला होता. आता इथं विचारलं काय जातं आपल्याला, तर अणूला छेदणारा पहिला माणूस कोण हा प्रश्न जो आहे तो साधा सरळ जो आहे तो आपल्याला सर्वसेवेमध्ये विचारला जातो. किंवा इलेक्ट्रॉनचा जनक कोण हा जो तिथं प्रश्न आहे तो आपल्याला तिथं विचारला जातो. आणि इलेक्ट्रॉनचं जनक जर का आपण त्याच्यामध्ये सांगितलं तर इलेक्ट्रॉनचं जनक जे आहे ते कोण त्याच्यामध्ये ठरतं, तर जे थॉम्सन जे आहे ते त्याच्यामध्ये ठरलेले आपल्याला बघायला मिळतात. आता दुसरी गोष्ट की हा कॅथोड नळीचा प्रयोग करत असताना त्याच्यामध्ये जे आहे ते काही प्रारणं जे आहे ते बाहेर पडली होती किंवा काही चकाकणारा प्रकाश जो आहे तो त्याच्यातनं बाहेर पडला होता. आणि हा चकाकणारा प्रकाश म्हणजे किंवा हा प्रकाश आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी किरणं असतील. आणि ही किरणं जर का त्याच्यामध्ये बघितलीत तर सुरुवातीला जे आहे ते या किरणांना तिथं सुरुवातीला त्याला फक्त एक्स हे नाव दिलं होतं किंवा मराठीमध्ये जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर क्ष हे नाव त्याच्यामध्ये दिलं होतं. म्हणजे क्ष किरण जे आहे आजही आपल्याला जे आहे ते हे क्ष किरण बघायला मिळतं. आणि हे क्ष किरण जे आहे ते जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर क्ष किरण किंवा एक्सरे याचा वापर जे आहे ते आज मेडिकल फील्डमध्ये जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती झालेला आज आपल्याला बघायला मिळतोय. हा मोठ्या प्रमाणावरती झालेला वापर जो आहे तो एक्सरेजचा आहे. आणि हे एक्सरेज जे आहे ते अनावधानानं आपल्याला सापडले होती. आता या एक्सरेजचं असणारं जे शोध आहे हे कोणी लावला होता, तर रॉन्टेजन नावाचा कोणतरी तिथं शास्त्रज्ञ होता. त्या रॉन्टेजन नावाच्या शास्त्रज्ञानं जे आहे ते तिथं या असणाऱ्या एक्सरेजचा शोध लावला होता. हा लागलेला अनावधानानं असला तरी पण आजच्या असणाऱ्या युगामध्ये एक्सरेजचं महत्त्व जे आहे ते तिथं खूप जास्त आहे हे इथं लक्षात ठेवायचं.
म्हणजे मध्ये जर बघितलं तर एक्सरे आपण त्याच्यामध्ये बघितलं, एक्सरेचा शोध जो आहे तो कोणी लावला. दुसरी गोष्ट जी आहे ते त्याच्यामध्ये बघितलं की प्रयोग जो आहे तो कोणता होता, तर कॅथोड रेचा होता. तिसरी गोष्ट जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर इलेक्ट्रॉन नावाची गोष्ट जी आहे ते काहीतरी इथं शोध लागलेला आहे की ज्याचा शोध जो आहे तो कोणी लावला होता, तर तिथं असणाऱ्या जे थॉम्सन जे आहे ते तिथं हा शोध लावलेला आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतोय. याच्या पुढचं जे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं, तर याच्या पुढे जर का आपण त्याच्यामध्ये बघायला गेलो तर पुढचा जो एक्सपेरिमेंट जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. हा पुढचा एक्सपेरिमेंट जो आहे तो त्याच्यात आपण सांगणार आहे तो म्हणजे तिथं पुढचं व्यक्तिमत्व जे आपल्याला त्याच्यामध्ये येतं ते जे आहे ते त्याच्यामध्ये रुदरफोर्ड. आणि रुदरफोर्डच्या म्हणण्यानुसार जर आपण तिथं बघितलं तर रुदरफोर्डनं जे आहे ते एक एक्सपेरिमेंट केला होता. याला जे आहे ते काय म्हटलं जातं, तर सुवर्णपत्रीचा एक्सपेरिमेंट हा किंवा सुवर्णपत्रीचा प्रयोग हा जो आहे तो तिथं करण्यात आला. आणि सुवर्णपत्रीचा प्रयोग जो आहे तो केल्यानंतर किंवा सुवर्णपत्रीचा जो प्रयोग आहे हा करण्याचं काम जे आहे ते कोणी केलं होतं, तर तिथं असणारा जो शास्त्रज्ञ आहे त्याचं नाव होतं रुदरफोर्ड. आता रुदरफोर्डने जे आहे म्हणजे आपल्याला इथं पुन्हा एक MCQ जनरेट होतो की या MCQ नुसार जे आहे ते आपल्याला काय विचारलेलं आहे, सुवर्णपत्रीचा प्रयोग जो आहे तो कोणी केला होता, तर सुवर्णपत्रीचा प्रयोग जो आहे तो कोणी केला होता, तर त्याच्यामध्ये आपण सांगतो की रुदरफोर्डने जे आहे तिथं सुवर्णपत्रीचा प्रयोग केला होता. आता सुवर्णपत्रीचा प्रयोग करत असताना त्याच्यामध्ये जे आहे ते त्यानं काय केलं होतं, तर मध्ये जे आहे ते एक सोन्याचा पत्रा जो आहे तो तिथं घेतला होता. त्याच्यावरती जे आहे ते एक मूलद्रव्यातून बाहेर पडणारं जे प्रारण आहे ते तिथं त्यानं यूज केलं होतं. प्रारण याचा अर्थ किरण. हे किरण जे आहे ते त्यानं तिथं यूज केलं होतं. हे जे मूलद्रव्य होतं, हे मूलद्रव्य जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर याचं नाव जे आहे ते आपण त्याच्यामध्ये सांगतो पोलोनियम. आता हे पोलोनियम जे आहे याचा वापर आज जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर याचा वापर जे आहे ते तिथं केंद्रोत्सारी मूलद्रव्यांमध्ये किंवा याचं जे गणना आहे ते केंद्रोत्सारी मूलद्रव्यांमध्ये केली जाते. आणि केंद्रोत्सारी मूलद्रव्य म्हटलं तर युरेनियमसारखं मूलद्रव्य जे आहे ते आपल्याला तिथं माहीत असेल. तर युरेनियमसारखं जे मूलद्रव्य आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर त्याच्या केंद्रातून काही प्रारणं जे आहे ते तिथं बाहेर पडत असतात किंवा त्याच्या केंद्रकातून जे आहे ते काही किरणं जे आहे ते त्याच्यात बाहेर पडत असतात. आता ही किरणं कोणती असतात, तर अल्फा असतं, बीटा असतं आणि त्याच्यानंतर गॅमा असतं. म्हणजे अल्फा, बीटा, गॅमा अशी किरणं जी आहेत ते आपल्याला तिथं बघायला मिळतात. आता याच्यामध्ये असणारी जी अल्फा किरणं आहेत या अल्फा किरणांवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. जी ही बीटा किरणं आहेत याच्यावरती चार्ज जो आहे तो आपल्याला तिथं निगेटिव्ह बघायला मिळतो. आणि जे गॅमा किरण आहे याच्यावरती कोणताही चार्ज आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे चार्ज रहित किंवा त्याच्यावरती कोणताही जे आहे ते तिथं भार आपल्याला बघायला मिळत नाही. भार रहित जे आहे ते तिथं जर का आपण तिथं जर त्यातलं प्रारण बघितलं किंवा प्रारण विचारलं तर हे कोणतं असणार आहे, तर त्याच्यामध्ये गॅमा असणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, गॅमा किरण, बीटा किरण आणि त्याच्यानंतर अल्फा किरण अशी जी किरणं आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहेत. पैकी यानं जे आहे ते कोणतं किरण यूज केलं होतं असं जर विचारलं तर ते लक्षात ठेवायचं अल्फा किरण. कळलं? म्हणजे आपल्याला इथं दोन गोष्टी महत्त्वाच्या झाल्या की जो त्यानं मूलद्रव्य तिथं वापरलं होतं त्याचं नाव जे आहे ते काय होतं, तर पोलोनियम होतं. आणि त्याच्यातनं जे किरण निघालं होतं हे किरण जे आहे ते कोणतं होतं, तर त्याच्यामध्ये अल्फा किरण जे आहे ते तिथं वापरलं होतं. म्हणजे त्या अल्फा किरणावरती जे आहे ते चार्ज कोणता असेल, तर पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो असलेला आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळाला होता. ठीक आहे. आता सर जे थॉम्सन यांनी ज्यावेळेला तिथं मगाचं जे स्ट्रक्चर आहे ते तिथं सांगितलं होतं किंवा मॉडेल एक्सप्लेन करत असताना तो प्रयोगाचा सिद्धांत सांगत असताना त्यांनी एक गोष्ट तिथं सांगितली होती की जे अणुचं स्ट्रक्चर आहे हे कशा पद्धतीनं दिसतंय, तर एखादं कलिंगड कापावं आणि ते कलिंगड कापल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे ते पूर्ण असा लाल भाग असेल आणि या लाल भागावरती जे आहे ते काही म्हणजे जसं कलिंगडाचं स्ट्रक्चर दिसेल किंवा त्यालाच प्लम पुडिंग मॉडेल सुद्धा म्हटलं जातं, तर त्याच्यावरती जे आहे त्या काही अशा काळ्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. आता या काळ्या बिया म्हणजे आपण बघितलं की इलेक्ट्रॉन आहे आणि जो लाल भाग आहे हा लाल भाग म्हणजे जे आहे ते त्याच्यामध्ये धनभारित काहीतरी चार्ज असलेला आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतोय. आता हा धनभारित असणारा चार्ज जर बघितलं तर जे थॉम्सनचं सुद्धा म्हणणं होतं की अणू जो आहे तो त्याला फोडता येतो किंवा भेदता येतो, पण अणू जो आहे तो भरीवच आहे. आता अणुभरीव आहे ते सांगत असताना त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे तिथं लाल भाग आहे हा लाल भाग जो आहे तो तिथं भरीव असण्याचा किंवा लाल भाग जो आहे तो तिथं धनभारित भरीव भाग आहे. मग हा एक्सपेरिमेंट जो आहे तो करण्याचं काम पुन्हा जे आहे ते पुढं रुदरफोर्ड यांनी केलं होतं. आणि या एक्सपेरिमेंटमध्ये जर आपण तिथं बघितलं तर इथं जे आहे ते सोन्याचा पत्रा जो आहे तो तिथं वापरला होता. आता हा सोन्याचा पत्रा ज्यावेळेला तिथं वापरला त्यावेळेला या सोन्याच्या पत्र्यावरती जे आहे ते पोलोनियममधून बाहेर पडणारं जे किरण आहे ते त्याने तिथं वापरलं आणि त्या किरणालाच कोणतं किरण वापरलं असेल तर अल्फा किरण वापरलं. याचा अर्थ त्याच्यावरती चार्ज जो आहे तो कोणता आहे, तर
धनभारित चार्ज जो आहे तो आपण त्याच्यावरती सांगतोय. आता ज्यावेळेला त्यानं ही किरणं याच्यावरती मारलीत त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की जवळपास 98% किरणं जे आहे ते काय झालीत तर याच्यातून आरपार झालेली जी आहे ते त्याच्या लक्षात आलीत आणि काही एक 2% किरणं जे आहेत ते काय झालेली आहेत तर माघारी फिरलेली आहेत. म्हणजे याच्यावरनं हे कळतं की जर हा पूर्ण भाग जो आहे तो लाल भाग जर का धनभारित असता तर आपल्याला माहिती आहे की धन आणि धन म्हणजे पॉझिटिव्ह जे आहे ते कधीही अट्रॅक्शन असत नाही, तर याच्यामध्ये जे आहे ते रिपल्शन असायला पाहिजे होतं. म्हणजे जर अणू जो आहे तो भरीव असता तर या सोन्याच्या पत्र्यातून जे आहे ते किरणं पलीकडे जाण्याऐवजी त्याच्यातून माघारी फिरायला पाहिजे होती. पण रुदरफोर्डच्या निदर्शनास आलं की किरणं जे आहे किंवा अल्फा किरणं जे आहे ती काय झालेली आहेत त्याच्यामधनं आरपार झालेली आहेत आणि ही किरणं आरपार झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अणू जो आहे तो तिथं भरीव नाही आहे, अणू जो आहे तो त्याच्यामध्ये पोकळ आहे आणि काही ठिकाणाहून ज्या ठिकाणी ही किरणं जे आहे ते माघारी फिरलीत त्या माघारी फिरलेल्या ठिकाणी जे आहे ते केंद्रक असण्याची शक्यता जी आहे ते रुदरफोर्डनं वर्तवली होती. मग आपल्याला इथं विचारलं काय जातं तर अणूचा केंद्रक जो आहे तो शोधण्याचं काम कोणी केलं तर ते शोधण्याचं काम जे आहे ते कोणी केलेलं आहे रुदरफोर्डनं केलेलं आहे. हे इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्या माहितीतला जो याच्यामधला असणारा जो भाग आहे तो कोणता आहे तर ही गोष्ट जी आहे ते कोणी शोधली किंवा अणू जो आहे तो पोकळ आहे ही गोष्ट कोणी शोधली तर रुदरफोर्डनं शोधलेली आहे. रुदरफोर्डनं जे आहेत ते हे शोधण्यासाठी किंवा सुवर्णपत्रीचा प्रयोग करण्यासाठी जे मूलद्रव्य वापरलं त्या मूलद्रव्याचं नाव काय तर ते पोलोनियम आहे. हे आपल्याला विचारलं जातं. पोलोनियममधून तिथं कोणत्या किरणांचा वापर जो आहे तो केला जातो हे जे आहे ते तिथं आपल्याला विचारलं जातं. तर हे जे आहे ते लक्षात ठेवायचं अल्फा किरण. आपल्याला याच्यातले जे आहेत ती पूर्ण त्याच्यातली कन्सेप्ट माहीत असण्याऐवजी त्याच्यातला जो फॅक्च्युअल डाटा आहे हा आपल्याला जो आहे तो सरळ सेवेच्या दृष्टीने जे आहे ते इथं महत्त्वाचा असतो आणि तोच आपल्याला जो आहे तो इथं लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे आता जे आहे ते आपण पोहोचलेलो आहे की अणू जो आहे तो आता पोकळ आहे इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. याच्यामध्ये केंद्रक आहे आणि केंद्रकामधून जर का तिथं ही किरणं माघारी फिरत असतील तर केंद्रकातून माघारी फिरल्यानंतर या किरणांचा जर आपण तिथं विचार केला तर केंद्रकातून ज्याला ही किरणं माघारी फिरलीत याचा अर्थ केंद्रकावरती चार्ज जो आहे तो कोणता असणार आहे धन असणार आहे. मग केंद्रकामध्ये धन भारित असणारं तिथं काय असतं हे ज्यावेळेला आपल्याला तिथं विचारलं जाईल. केंद्रकावरती जे आहे ते तिथं धन भारित असणारा जो चार्ज आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये ज्यावेळेला तिथं विचारला जाईल त्यावेळेला हे लक्षात ठेवायचं की त्या धनभारित काय आहे हे आपल्याला तिथं विचारलं जातं. मग केंद्रकामध्ये असणारं जे त्याच्यामध्ये असणार केंद्रकामध्ये जे असणारं धनभारित आहे हे काय असतं तर प्रोटॉन असतो. मग हा जो प्रोटॉन आहे हा प्रोटॉन शोधण्याचं काम जे आहे ते कोणी केलं असेल तर प्रोटॉन शोधण्याचं काम जे आहे ते तिथं एक वेगळा पुन्हा सायंटिस्ट तिथं येतो किंवा केमिस्ट येतो. त्याला जे आहे ते तिथं गोल्डस्टेन म्हटलं जातं आणि या गोल्डस्टेननं जे आहे ते पहिल्यांदा प्रोटॉन शोधण्याचं जे आहे ते तिथं काम केलं होतं. तर प्रोटॉन जो आहे तो कोणी शोधला हे आपल्याला विचारलं जातं. तर त्यासाठी महत्त्वाचं काय असेल तर आपल्याला तिथं गोल्डस्टेन आहे हे इथं लक्षात ठेवायचं. प्रोटॉन झाल्यानंतर केंद्रकामध्ये जे आहे ते आणखी एक पार्टिकल आपल्याला बघायला मिळतो. आता हा आणखी एक पार्टिकल जो आहे तो कोण असतो तर त्याला आपण कॅपिटल एन न डिनोट करतो आणि याला जे आहे ते काय म्हटलं जातं तर न्यूट्रॉन म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं. आता न्यूट्रॉनचा शोध जो आहे तो कुणी तिथं लावलेला आहे हे आपल्याला विचारलं जातं. तर न्यूट्रॉनचा शोध जो आहे तो कुणी लावलेला आहे तिथं चार्विक या माणसानं जे आहे ते तिथं लावलेलं आहे हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंतच्या एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत की प्रोटॉनचा शोध जो आहे तो कोणी लावला, न्यूट्रॉनचा शोध जो आहे तो कोणी लावलेला आहे या गोष्टी आहेत. आणि ऑलरेडी आपण सुरुवातीला आपण बघितलं होतं की आणखी एक याच्यामध्ये पार्टिकल असतो तो म्हणजे इलेक्ट्रॉन. या इलेक्ट्रॉनचा शोध जो आहे तो कोणी लावला होता तर आपण याच्या आधी पण बघितलेला आहे. तर कोणी लावलेला आहे तो जे थॉम्सन यांनी जो आहे तो तिथं इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय काय लक्षात आलेलं आहे आता अणूमध्ये जे आहे ते प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात, त्याच्यानंतर अणूमध्ये जे आहे ते इलेक्ट्रॉन असतात. एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. ठीक आहे. आता प्रोटॉनचा शोध जो आहे तो तिथं लक्षात ठेवायचं गोल्डस्टेन. त्याच्यानंतर न्यूट्रॉनचा शोध जो आहे तो तिथं लक्षात ठेवायचं चार्विक. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन जे आहेत इलेक्ट्रॉनचा शोध जो आहे तो त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रॉन जे आहे ते तिथं जे थॉम्सन यांनी शोधलेले आहेत. आपल्याला याच्यावरतीच प्रश्न जे आहे ते तिथं जास्त विचारले जातात. पुन्हा एकदा सांगतो की इलेक्ट्रॉनचा शोध लावत असताना सर जे थॉम्सन जे आहे यांनी एक प्रयोग केला होता. त्या प्रयोगाचं नाव जे आहे ते होतं कॅथोड रेचा प्रयोग. आणि त्या प्रयोगामध्ये त्यांनी जे मॉडेल मांडलं होतं हे कलिंगडासारखा अणू दिसतो हे मॉडेल होतं किंवा त्याला जे आहे ते प्लम पुडिंग मॉडेल सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर न्यूट्रॉनचा शोध जो आहे तो चार्विक आणि प्रोटॉनचा शोध जो आहे तो इथं गोल्डस्टेन. एवढं जे आहे ते आपल्याला तिथं लक्षात ठेवायचं आहे. याचा अर्थ अणू जो आहे अणूचं जर आपण त्याच्यामध्ये जर मूलभूत स्ट्रक्चर जर का आपण त्याच्यामध्ये बघितलं तर अणूचं स्ट्रक्चर जे आहे ते त्याच्यामध्ये काय असतं तर मध्यावरती जे आहे ते केंद्रक आहे. केंद्रकामध्ये जे आहे ते प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत आणि याच्या बाहेर कक्षांमध्ये जे आहे ते काय होत असतात तर इलेक्ट्रॉन फिरत असतात.
हे आपल्याला स्ट्रक्चर जे आहे ते ज्ञात आहे आतापर्यंत कधी ना कधी जे आहे ते आपण हे बघितलं असेल. तर या स्ट्रक्चरमध्ये जर आपण तिथं बघितलं तर कक्षा असतात आणि आतमध्ये जे आहे ते केंद्रक आहे आणि या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये जे आहे ते आपल्याला हे मूलद्रव्य किंवा हे जे पार्टिकल आहेत हे अणूमध्ये असणारे जे पार्टिकल आहेत ते बसलेले आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. एक प्रोटॉन, न्यूट्रॉन हे केंद्रगात आणि बाहेरच्या कक्षांमध्ये कोण फिरणार आहे तर तिथं इलेक्ट्रॉन जे आहे ते तिथं फिरणार आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. मग आता हे एवढं सगळं स्ट्रक्चर जे आहे ते कोणी मांडलं तर हे मांडण्यासाठी जे आहे ते पुढं आलेला जो व्यक्ती आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं तिथं नील्स बोर. ठीक आहे. नील्स बोर असंही दिलं जातं किंवा नील्स बोर असंही जे आहे ते तिथं दिलं जातं. इंग्लिशमध्ये जर का तिथं हा वर्ड आपल्याला दिला तर नील्स बोर असा जो आहे तो तिथं आपल्याला तिथं दिला जातो. ठीक आहे. तर यांनी जे आहे ते पहिल्यांदा काय केलं होतं की हे सगळे पार्टिकल जे आहेत ते व्यवस्थितरित्या मांडण्याचं काम जे आहे ते कोणी केलं होतं आणि हे मांडत असताना त्याच्यामध्ये जे आहे ते त्यांनी तिथं सांगितलं होतं की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे जे आहे ते कुठं असतात केंद्रकात असतात आणि इलेक्ट्रॉन जे आहे ते कक्षांमध्ये फिरत असतात हे सांगण्याचं किंवा आधुनिक अणूची संरचना किंवा आधुनिक अणूचं स्ट्रक्चर जे आहे हे सांगण्याचं काम जे आहे ते कोणी केलं असेल तर नील्स बोर यांनी जे आहे ते तिथं केलं होतं हे इथं लक्षात ठेवायचं. आता नील्स बोर यांचं ज्या वेळेला तिथं आपण ही गोष्ट तिथं लक्षात घेतोय त्यावेळेला अणूला ज्या आहेत त्या कक्षा असतात आणि त्या कक्षांमध्ये जे आहे ते इलेक्ट्रॉन फिरतात हे त्यांनी जे आहे ते तिथं सांगून दिलं होतं. आता या कक्षा ज्या आहेत जसं पहिली कक्षा आपण इथं बघितली कक्षा याचा अर्थ काय बाहेर एक जे आहे ते सर्कल असेल आणि त्या सर्कलमध्ये जे आहे ते काही गोष्टी ज्या आहेत त्या फिरत असणार आहेत आणि त्यांनाच आपण इलेक्ट्रॉन म्हणणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांचा फिरण्याचा एक जो आहे तो मार्ग असेल. फॉर एक्झाम्पल जर आपण सौरमालेचा विचार केला तर सौरमालेमध्ये जे आहे ते सूर्याच्या भोवती हे ग्रह जे आहे ते फिरत असतात. आता फिरण्याची त्यांची जे आहे ते एक मार्गिका ठरलेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पृथ्वीचं उदाहरण घेतलं तर पृथ्वी जे आहे ते फिरायला तिथं 365 दिवस आणि 6 तासाचा जो वेळ आहे तो तिथं लागत असतो. म्हणजे याच्यापेक्षा जास्त वेळ जो आहे तो कधी पृथ्वी घेत नाही किंवा याच्यापेक्षा कमीही वेळ घेत नाही. याचा अर्थ एका निश्चित मार्गातून आणि एका निश्चित कक्षेतून फिरण्याचं काम जे आहे ते तिथं ते पृथ्वी करत असते. सेम त्याच पद्धतीनं इलेक्ट्रॉन सुद्धा जे आहे ते काहीतरी एका निश्चित कक्षेमध्ये जे आहे ते त्या केंद्रकाभोवती फिरण्याचं काम करत असतात. मग याच्यामध्ये जे आहे तिथं या कक्षांना जे आहे जसं पहिली कक्षा ही झाली त्याच्यावरती जे आहे ते तिथं दुसरी कक्षा असेल, त्याच्या बाहेर तिसरी कक्षा असेल आणि त्याच्या बाहेर चौथी कक्षा असेल. आता या कक्षांची जर का आपण तिथं गोष्ट बघितली तर या कक्षांना जे आहे ते तिथं नावं देण्याचं काम सुद्धा जे आहे ते नील्स बोर यांनी तिथं केलं होतं. याच्यामध्ये पहिल्या कक्षेला नाव जे आहे ते के दिलं, दुसऱ्या कक्षेला जे आहे ते तिथं यल दिलं होतं, तिसऱ्या कक्षेला जे आहे ते यम दिलं होतं आणि चौथ्या कक्षेला जे आहे ते त्याच्यामध्ये यन असं नाव जे आहे ते तिथं दिलं होतं. मग आपल्याला जे आहे ते डायरेक्टली विचारलं जातं की कक्षांची नावं जे आहेत ते काय काय आहेत. पहिल्या कक्षेचं नाव काय, दुसऱ्या कक्षेचं नाव काय, तिसऱ्या कक्षेचं नाव काय किंवा चौथ्या कक्षेचं नाव काय हे आपल्याला त्याच्यामध्ये विचारलं जातं. ठीक आहे. मग याच्यामध्ये पहिली कक्षा जे आहे पहिल्या कक्षेचं जे नाव आहे ते आपण त्याच्यामध्ये के सांगितलं, दुसऱ्याचं जे आहे ते तिथं यल सांगितलेलं आहे, तिसऱ्याचं जे आहे ते आपण तिथं यम सांगितलेलं आहे आणि चौथ्याचं जे आहे ते तिथं आपण यन सांगितलेलं आहे. म्हणजे या कक्षांची नावं जे आहेत ते आपण इथं लक्षात घेतलेली आहेत. ठीक आहे. कक्षांची नावं जे आहेत ती कळलीत. आपल्याला 4च कक्षांची नावं जे आहेत ते तिथं माहीत असणं गरजेचं आहे आणि तेवढंच लक्षात ठेवायचं. हे लक्षात आलं असेल के, एल, एम आणि एन अशी जे आहे ते नावं आपण त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट की या प्रत्येक कक्षांना जे आहे ते काही ना काहीतरी कॅपॅसिटी असणार आहे. ठीक आहे. नाहीतर आपल्याला मनाला वाटलं म्हणून मी त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन टाकले किंवा मनाला वाटलं म्हणून त्याच्यामध्ये मी 4 इलेक्ट्रॉन टाकले असं होणार नाही. ठीक आहे. मग याच्यामध्ये जे आहे तिथं केची कॅपॅसिटी काय असते, एलची कॅपॅसिटी काय असते, यमची कॅपॅसिटी काय असते आणि एनची कॅपॅसिटी काय असते हे आपल्याला तिथं बघायचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला काय माहीत लागतं तर कक्षेचा नंबर जो आहे तो तिथं आपल्याला माहीत लागतो. ठीक आहे. याच्यासाठी आपल्याला माहीत काय लागतं तर कक्षेचा नंबर जो आहे तो आपल्याला याच्यासाठी माहीत पाहिजे असतो. ठीक आहे. आणि कुठलाही नंबर जो आहे तो डिनोट करण्यासाठी तिथं लक्षात ठेवा आपण काय वापरत असतो, स्मॉल एन जे आहे ते त्याच्यामध्ये वापरत असतो. ठीक आहे. मग कक्षेची असणारी क्षमता किंवा कक्षेमध्ये असणाऱ्या कक्षेची क्षमता किंवा कक्षेची किती इलेक्ट्रॉन बसतात याचं जर का त्याच्यामध्ये आपल्याला तिथं गणित काढायचं असेल तर या गणितामध्ये जर आपण तिथं बघितलं तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे तो म्हणजे 2n² हा जो आहे तो त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला सांगतो. ठीक आहे. म्हणजे कुठलीही कक्षा दिली तर त्याच्यामध्ये त्याचा असणारा तिथे इलेक्ट्रॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची क्षमता हे जे आहे ते सांगत असताना आपल्याला जो फॉर्म्युला तिथं महत्त्वाचा आहे हा कोणता आहे तर 2n² हा जो आहे तो फॉर्म्युला आपल्याला तिथं महत्त्वाचा आहे.
ठीक आहे. आता 2n² हा फॉर्म्युला टाकून जे आहे ते कोणत्याही कक्षेचं जे आहे ते तिथं ते आपण क्षमता सांगू शकतो. आपण फॉर एक्झाम्पल घेतलं के, आणि के ही जी कक्षा आहे ही कोणत्या नंबरला येते, तर आपण तिथं बघितलं तर ही कोणत्या नंबरला येते, 1 नंबरला कक्षा येते. ठीक आहे. मग आपला जो काय फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला जर का आपण त्याच्यामध्ये घेतला तर फॉर्म्युला काय होता आपला 2n² हा जो आहे तो त्याच्यामध्ये फॉर्म्युला होता. ठीक आहे. आता 2n² म्हटलं तर आपल्याकडं 4 कक्षा होत्या, के, एल, एम आणि एन अशा 4 कक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये होत्या. आता केला जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर केला आपण नंबर दिल्यानंतर तो 1 ठरतोय, याला 2, याला 3 आणि याला जे आहे ते आपण तिथं 4था नंबर जो आहे तो त्याच्यामध्ये देतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं एनचा अर्थ जो आहे तो त्याच्यामध्ये आपण घेतलं पहिल्या कक्षेची आपल्याला क्षमता काढायची आहे, तर पहिली कक्षा जी आहे ती के जे आहे ती पहिली कक्षा आहे म्हणून तिचा आपण नंबर घेतला 1. ठीक आहे. याचा स्क्वेअर केला तर याचं उत्तर जे आहे ते काय आलं 2n² म्हणजे 1चा स्क्वेअर जे आहे ते तिथं 1च आला. म्हणजे पहिल्या कक्षेची असणारी जी क्षमता आहे ही किती ठरली आपल्याला तर 2 ठरली. ठीक आहे. याच्या पुढं जर का आपण त्याच्यामध्ये बघितलं तर दुसऱ्या कक्षेचं काढत असताना पुन्हा एकदा फॉर्म्युला जो आहे तो तोच आपण त्याच्यामध्ये घेतोय. दुसरी कक्षा आहे. आता ही दुसरी कक्षा घेत असताना याच्यामध्ये यनचा अर्थ जो आहे तो त्याच्यामध्ये 2 गुणिले यनचा अर्थ जो आहे तो दुसरी कक्षा म्हणजे त्याचा असणारा स्क्वेअर, याचा अर्थ जे आहे ते याच्यामध्ये काय झालं 2 गुणिले 2चा स्क्वेअर जो आहे तो आपण त्याच्यामध्ये 4 सांगतोय. याचा अर्थ दुसऱ्या कक्षेचं असणारं जे दुसऱ्या कक्षेची असणारी जी क्षमता आहे ही आपल्याला किती आलेली आहे तर त्याच्यामध्ये 8 एवढी जी आहे ते आलेली आहे. ठीक आहे. याचा अर्थ अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही कक्षेचं जे आहे ते तिथं नंबर टाकून या फॉर्म्युलानुसार जे आहे ते त्याची क्षमता काढू शकता. मी डायरेक्टली जे आहे ते तुम्हाला याची आता क्षमता सांगतोय. केची असणारी जी क्षमता आहे ही 2 आहे, एलची असणारी जी क्षमता आहे ही 8 आहे, त्याच्यानंतर यमची असणारी जी क्षमता आहे ही 18 आहे आणि त्याच्यानंतर यनची असणारी जी क्षमता आहे ही 32 आहे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आपल्याला पाठांतराचा भाग यातला कुठला आहे तर कक्षा ज्या आहेत त्या पहिल्यापासून तिथं आपल्याला माहीत पाहिजेत. पहिली कक्षा कोणती आहे तर के, दुसरी कक्षा कोणती आहे तर एल, तिसरी कक्षा कोणती आहे तर एम आणि चौथी कक्षा कोणती असेल तर त्याच्यामध्ये यन आहे. याच्यामध्ये यांच्या असणाऱ्या कपॅसिटी किती आहेत तर त्याच्यामध्ये 2, 8, 18 आणि 32 हा आकडा जो आहे तो आपल्याला तिथं पाठ करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे 1-2 वेळा म्हटल्यानंतर हा आकडा जो आहे तो आपल्याला तिथं पाठ होतो. जर आता जरी तिथं तुम्ही बघताय तरी पण तुम्हाला जे आहे ते तिथं म्हटलात पहिल्या कक्षेची असणारी क्षमता जी आहे ते किती आहे तर 2 आहे, दुसरी कक्षा आहे तिची असणारी क्षमता जी आहे ती किती आहे 8 आहे, तिसरी जी कक्षा आहे तिची असणारी क्षमता जी आहे ती किती आहे तर 18 आहे आणि चौथी कक्षा जी आहे तिची असणारी क्षमता जी आहे ती जर बघितली तर ही किती आहे 32 आहे. म्हणजे 2, 8, 18, 32 हे जे आहे ते आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. कळलं. सो होपफुली जे आहे ते इथपर्यंत समजलं असेल. याच्यामध्ये जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर के, एल, एम आणि एन अशा ज्या 4 कक्षा आहेत ते जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर यांची असणारी जी क्षमता आहे ती पुन्हा एकदा जे आहे ते लक्षात ठेवा 2, 8, 18 आणि 32 असे जे आहे ते त्याच्यामध्ये आपण तिथं बघितलेले आहेत. नव्यानं जर का एखादं स्ट्रक्चर काढायचं म्हटलं तर त्या स्ट्रक्चरमध्ये जर आपण तिथं बघितलं तर मध्यावरती जे आहे ते याच्यामध्ये काय असणार आहे केंद्रक असणार आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते प्रोटॉन असतील आणि न्यूट्रॉन असतील आणि याच्या बाहेर जर का आपण त्याच्यामध्ये गेलो तर याच्यावरती जे आहे ते तिथं इलेक्ट्रॉन फिरत असणार आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. आता दुसरं एक नातं जे आहे ते याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की कधीही रसायनशास्त्रामध्ये बघत असताना जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच जे आहे ते काय असतात इलेक्ट्रॉन असतात. ही गोष्ट जी आहे ते आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतोय जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच जे आहे ते काय असतात इलेक्ट्रॉन असतात. हे आपल्याला कायमस्वरूपानं जे आहे ते लक्षात ठेवायचं. म्हणजे साधारणतः ज्या वेळेला एखादं मूलभूत अणूचं असणारं जे संरचना आहे ते बघत असताना याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन असतात हे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवत असताना जर मी केंद्रकामध्ये त्याच्यामध्ये लिहिलं की केंद्रकामध्ये जे आहे ते तिथं 2 प्रोटॉन आहेत तर याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा जी आहे ती किती असणार आहे मग 2 असणार आहे. मग हे 2 इलेक्ट्रॉन जे आहे ते पहिल्या कक्षामध्ये जे आहे ते बसलेले आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. जर इथं 3 जर का प्रोटॉन सांगितले तर इलेक्ट्रॉन सुद्धा जे आहे ते किती असणार आहेत 3च असणार आहेत. मग आता तिसरा इलेक्ट्रॉन जो आहे तो कुठं बसवायचा पहिल्याच कक्षेत बसवायचा का तर नाही. तिसरा इलेक्ट्रॉन जो आहे तो कुठं बसवायचा आपल्याला तर त्यासाठी दुसरी कक्षा घ्यायची आणि याच्यामध्ये जे आहे ते त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन जो आहे तो बसवून टाकायचं. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे ते भरत जात असताना ते कशा पद्धतीनं भरायचे हे आपण याच्यामध्ये जे आहे ते तिथं बघितलेलं आहे. याच्या पुढं जे आहे ते आपल्याला काही अजून त्याच्यातल्या ज्या आहे त्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्याच्यात बघायचं आहे. आता आपल्याला प्रोटॉन काय असतं हे माहीत झालं, न्यूट्रॉन जे आहे ते काय असतं हे माहीत झालेलं आहे, इलेक्ट्रॉन जे आहे ते तिथं काय असतं हे आपल्याला माहीत झालेलं आहे.